महार नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. भाजप नगरसेवक सूरज बामणे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कुर्ला धरणातून येणारी मुख्य जलवाहिनी सावित्री नदीतील गाळ उत्खननामुळे उघडी पडली होती आणि ती पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. वारंवार मागणी करूनही नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. आपल्या प्रभागातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने भाजप नगरसेवक सूरज बामणे यांनी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या केबिनमध्ये जाऊन जाब विचारला. मात्र झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यावसान थेट हाणामारीत झाले. या प्रकरणी महार शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक बामणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. संबंधित नगरसेवकाचे पद तात्काळ रद्द करा आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे महारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा राजकीय संघर्ष पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागणी एवढंच आहे. काल आमच्या नगरपालिकेमध्ये आमच्या मुख्य अधिकाऱ्यांवर नगरसेवकाने आणि त्यांच्या 2 साथीदारांनी येऊन हल्ला केलेला आहे. तुम्हाला जे पण प्रश्न असतील, जो पण वाद असेल, जे पण हे असतील ते तुम्ही संवादाने सोडवले पाहिजेत, ना की हिंसाने सोडवले पाहिजे. ही पहिली आमची मागणी आहे की आम्ही हिंसा चालवून घेणार नाही. आणि दुसरी मागणी ही आहे की जर मुख्य अधिकारी एक पुरुष असताना ते सेफ नाहीयेत तर आम्ही महिला वर्ग कसे काय सेफ असणार? मग सरकारी नोकरी करावी की नाही महिलांनी, हा प्रश्न आता आमच्या समोर उभा आहे. आम्ही दर 3 वर्षांनी आमची बदली होते, दर 3 वर्षांनी आम्ही नवीन ठिकाणी जातो, आम्ही एकटे राहतो, आमची फॅमिली आमच्या सोबत नसते. तर आमच्या सुरक्षितेचं काय हे वरील प्रशासनाने आम्हाला सांगावं. जर ते आम्हाला इथे पाठवतात तर त्यांनी आम्हाला आमच्या सुरक्षितेची सुद्धा तजवीज केली पाहिजे. ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी म्हणजे ज्या हल्लेखोरांनी आमच्या मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही कोणत्याही कामाला हात लावणार नाही आणि आम्ही कुठल्याही राजकारणी असली म्हणून त्यांची मुजोरी सहन करून घेणार नाही. हा आमचा सर्व कर्मचाऱ्यांचा ठाम मत आहे. प्रश्न असा आहे की काल जो काय दुपारी 2 वाजताच्या सुमारामध्ये जे काय 2-3 जण आरोपी आले होते त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीभूमी आहे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आणि अशा भूमीमध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एक नगरपालिकेचे नगरसेवक ज्यांना नागरिकांनी निवडून दिलेले अशा माणसांनी या ठिकाणी इथं येऊन आमच्या सीओ साहेबांच्यावरती असं तसं नव्हे तर त्यांना मारहाण करून त्यांच्यावरती जो काय हल्ला केला, अतिशय भयानक वस्तू अशी आहे की असं घडायला पाहिजे नव्हतं, परंतु ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती फार मोठी योग्य ती कारवाई करून त्यांना शासन हे घडलंच पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की त्यांना त्यांच्या त्या पदावरून निलंबित करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. नगरसेवक सहित तिघांसहित त्यांना गुन्हा दाखल झाला. कालचा जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय आहे. कारण अधिकाऱ्यांनी काय कुठले पाईपलाईन वाहून घालवलेले नाही आहे. जी गेली ती गेली. एवढ्या मोठ्या पावसामध्ये दरडी कोसळतात, रस्ते वाहून जातात, सगळं होतं. तरी पण ती जी काय पाईपलाईन गेली ना, आम्ही काम पण युद्ध पातळीवर सुरू केलेलं होतं. तर त्याने मारण करायला नाही पाहिजे, जाब विचारावे किंवा तक्रार करायला पाहिजे की बाबा शो काम करत नाहीत किंवा काय करत नाहीत. मारण्याचा अधिकार कोणीही हातामध्ये घेऊ नये आणि त्याचं प्रायश्चित त्यांना भोगावं लागतंय. कारण आज जर आपण पाहिलं तर ते आज आहेत आणि उद्या नाही, शो बदली होणार. तुम्ही इथले स्थानिक लोक आहेत आणि ते स्थानिक असताना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे किंवा आमच्यासारख्याकडे तक्रार करायला पाहिजे की बस शेट अशी अडचण आहे, हे ऐकत नाहीत किंवा काय आहे हे तर तुम्ही सांगायला पाहिजे. परंतु काय त्यांनी मारझोड केली किंवा काय हे आम्हाला माहिती नाही, परंतु जे झाले ते चुकीचं झालं आणि त्याचं प्रायश्चित त्यांना. काल नगरसेवक सूरज बामणे व राकेश पाटील आणि एक इसम आले. त्यांना पाणी पुरवठ्यावर चर्चा करायची असे म्हणले ऑफिसमध्ये केबिनमध्ये. मग मी जेवायला जात होतो त्यावेळेस मी येऊन थांबलो आणि त्यांच्याशी चर्चा सुरू झाली. पाणी पुरवठा कुर्ला जलवाहिनी वाहून गेल्यामुळे पाणी पुरवठा टँकरची सोय केलेली आहे. कुर्ला जलवाहिनी नवीन टाकण्याची सुरुवात केलेली आहे. पण ते जलवाहिनी जे
जे गेले वाहून त्याचा इरिगेशनच्या लघु पाटबंधाऱ्याचा दोष नसून तुमचा दोष आहे असं म्हणून मला मारहाण सुरुवात केलेली आणि त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार केलेली आहे. आणि म्हणजे जे प्रश्न आहेत ते जनतेच्या समस्या सोडवणे ते चर्चेने सोडवले जातात, असे डायरेक्ट मारहाण करून सोडवले जाऊ शकत नाहीत. तरी या अशी जर घटना घडत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे. तर पाणी प्रश्नासंदर्भात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. नक्की काय प्रकरण होतं त्यामुळे मारहाण झाली? ते कुर्ला जलवाहिनी जी वाहून गेली त्याच्या संदर्भात ते दोष ते म्हणत होते इरिगेशन डिपार्टमेंटचा नसून तुमचा आहे दोष असं म्हणून त्यांनी मारहाण सुरुवात केली. किती जण होते सर? 3 जण होते. जनोदय करिता मिलिंद माने, महाड. जनो